आशा देवींनी तिच्या मालमत्तेचा काही भाग त्यांच्या विधवा मुलीला दिला, जेणेकरून तिच्या डोक्यावर छप्पर असावे. पण जेव्हा त्यांचा मुलगा राघवला हे समजले, तेव्हा त्याने गोंधळ घातला आणि रागाच्या भरात आशा देवींना इतकं मारलं की तिच्या पायाचे हाड मोडले आणि सांगितले की तिच्या बहिणीची मालमत्ता परत घे, नाहीतर मी तिलाही मारून टाकीन. जेव्हा बहिणीने हे सर्व पाहिले, तेव्हा तिने राघवला संपत्ती दिली आणि तिच्या आईसोबत झोपडीत राहू लागली. जेव्हा आशा देवी वेदनांमुळे ओरडत होती, तेव्हा लोक राघवला वाईट बोलून निघून जायचे. काही दिवसांच्या त्रासानंतर आशा देवींनी हे जग सोडलं. तेव्हा तिची मुलगी भावाला सांगायला गेली, तेव्हा आशा देवींच्या हातातून फोन निसटला आणि खाली पडला. हे दृश्य पाहून तिचा आत्मा हादरला. ती थक्क होऊन उभी होती. राघवने सावधपणे आईकडे पाहिले आणि जमिनीवर पडलेला फोन उचलून कानाला लावला. लाईन कट झाली होती. पलीकडून कोणीच बोलले नाही. राघव हॅलो हॅलो म्हणत राहिला आणि आईकडे पाहिलं, जिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अचानक तो जोरात ओरडला. ती जमिनीवर बसून रडू लागली. राघव आईकडे बघतच राहिला. तिची अवस्था समजत नव्हती. शेवटी त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव पसरले. काय झालं आहे आई? फोनवर असं काय झालं की तुला एवढा धक्का बसला आणि रडायला लागली? काय झालं? राघवच्या आवाजात काळजी स्पष्ट होती. आशा देवींनी डोकं वर करून त्याच्याकडे पाहिलं, पण काही बोलल्या नाही. राघवला वाईट वाटलं. काही वेळाने पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर आशा देवींना मोठ्या कष्टाने आपले अश्रू आवरावे लागले. त्याला सांगितले की तुझ्या बहिणीच्या पतीचे निधन झाले आहे. काही वेळापूर्वी अशीच बातमी देण्यासाठी सासरच्या घरून फोन आला होता. राघवला पूर्ण धक्का बसला. खूप वाईट बातमी होती. त्याच्या चेहऱ्यावरही खंत पसरली. जरी तो कोणत्याही प्रकारे जबाबदार भाऊ नव्हता, आपल्या मुलीच्या नवऱ्याचे निधन झाले आहे आणि आता तिला तिथे जावे लागणार हे आशा देवींना माहीत होते. तो उठला. त्यांची बेडशीट उचलली. त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणि त्याच्या पाकिटातून 2,000 रुपये काढले. राघव आपल्या आईकडे तिरकस नजरेने पाहत होता आणि म्हणाला की या लोकांचे दुर्गाव येथे मुलीचे घर आहे. त्यांना तिथे बसने जायचे आहे. तेथे पोहोचण्यासाठी आशा देवी विधवा मुलीच्या सासरच्या घरी पोहोचल्या. संपूर्ण घरात दुःख पसरले होते. जावयाचा मृतदेह अंगणात ठेवला होता आणि बस आशा देवी येण्याची वाट पाहत होती आणि तिच्या जावयाचा चेहरा पाहिल्यावर अर्थी उचलता येईल. आशा देवी थकलेल्या पावलांनी प्रेताजवळ गेला. ती जवळच बसून रडत होती. आशा देवींचे मन दुःखाने भरून आले. ती खाली पडली आणि तिच्या मुलीजवळ बसली आणि तिच्या डोक्याला मिठी मारली. आईची साथ मिळाल्यावर मुलगी अधिकच रडू लागली. आशा देवींनी जवळच खेळत असलेल्या तिच्या 3 लहान मुलींकडे एक नजर टाकली, ज्यांच्या डोक्यावरून त्यांच्या वडिलांची सावली नाहीशी झाली होती. पण देवाच्या इच्छेवर कोणाची इच्छा प्रबळ झाली. काही वेळाने प्रेत उचलण्यात आले. घरात गोंधळ माजला. आशा देवी आपल्या मुलीला मोठ्या कष्टाने सांभाळत होत्या. तिला कोणत्याही प्रकारे स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. इथपर्यंत सगळं सुरळीत होतं. पण जसजसा दुसरा दिवस आला तसतसा आशा देवींना त्यांच्या मुलीच्या सासरच्या लोकांच्या वृत्तीत बदल जाणवू लागला. ती जिथे बसायची तिथून ते उठायचे. तिला कोणाशी बोलायचे असेल तर कोणीच उत्तर देत नसे. आशा देवींना समजले नाही की हे सर्व लोक असे का करत आहेत. सर्वांचे दुःख समान होते. जर त्यांचा मुलगा मेला असेल तर आशा देवींचा तो जावयही होता. पण हे सगळे शेवटी काय होते? आशा देवींनी चौथ्या दिवशी पुनरागमन करण्याची योजना आखली. तेव्हा ती समोर आली. ती मुलीसह खोलीत आली. तेव्हा तिने बेडशीट घातलेली होती. तिची विहीण म्हणाली, इथे काय आहे? पण निघताना तुझ्या मनहूस मुलीला सोबत घेऊन जा. बरं, मला एक तरुण मुलगा होता ज्याला तिने खाल्ले आणि त्या बदल्यात तिने काय दिले? 3 मुली. त्यांचे पालनपोषण करणे आणि नंतर त्यांचे लग्न करणे ही तुमची जबाबदारी आहे आणि लाखोचा हुंडाही द्यावा लागेल. आपल्यात तेवढी ताकद नाही. आपल्या मुलीला आणि तिच्या मुलींना इथून घेऊन जा. त्यांना वाढवण्याची कोणतीही व्यवस्था आमच्याकडे नाही. आशा देवी थक्क झाल्या. तिने एक कटाक्ष टाकला. विहीण खॉटवर बसली होती. तिला आधीच सगळं सांगितलं होतं. आशा देवींना काहीतरी बोलायचे होते की हे घर त्यांच्या मुलीचेही आहे आणि तिचाही त्यात वाटा आहे. पण तिची विहीण एक धूर्त स्त्री आणि वाईट स्वभावाची देखील होती. पतीच्या मृत्यूच्या चौथ्या दिवशी या सर्वांनी मिळून आशा देवी आणि त्यांच्या विधवा मुलीला त्यांच्या 3 निष्पाप मुलींसह घराबाहेर फेकले. आशा देवी आल्या आणि आपल्या मुलीसह बसमध्ये बसल्या. त्यामुळे तिला आणखी एका समस्येला सामोरे जावे लागले. तिची सून आणि मुलगा राघव सतत गोष्टी कथन करत होते. घरावर आधीच गरिबी आणि जबाबदाऱ्यांचं ओझं असल्याचं त्याने सांगितलं. अशा परिस्थितीत विधवा बहीण तिथे येऊन बसली तर घर खर्च चालवणे आणखी कठीण होऊ शकते. आशा देवीने देवासमोर शपथ घेऊन तिला गप्प केले. पण हे मौन ती घरी जाईपर्यंत टिकेल हे तिला माहीत होते.
मुलगा लहानपणापासून वाईट स्वभावाचा होता आणि आता घर चालवण्याची जबाबदारी त्याच्या हाती आली तेव्हापासून त्याने कोणाचाही आदर केला नाही. वर घरात बसलेल्या आपल्या सुनेचीही त्यांना काळजी वाटत होती आणि त्यांनी आपल्या मुलीसह घरात प्रवेश केल्याने त्यांचा विचार खरा ठरला. समोर उभी असलेली सून टेबलावर चढली. घ्या, ती केवळ स्वतः आली नाही तर हे संकटही सोबत घेऊन आली आहे. बरं मला सांग, आम्हाला इकडे जेवण खायचे वांदे, आता त्यांना कुठून सांभाळणार? कोणी कमावणारा आहे का? राघव आणि आशादेवीची सून सोबत घेऊन आलेली सासू आणि आईला गोष्टी सांगू लागली. आशादेवी आपल्या मुलीसह शांतपणे तिच्या खोलीत गेल्या. तिने आपल्या मुलीला राघव आणि त्याच्या पत्नीच्या संपर्कात येऊ नका असे सांगितले. पण घरात राहून हे कसं शक्य होतं? राघवच्या बायकोने तिच्या नणंदेला मोलकरीण समजले. तिने घरातील सर्व कामे तिच्याकडे सोपवली आणि स्वतः दिवसभर खाट तोडत राहिली. पण यानंतरही तिला शांतता नव्हती. येता जाता तिला टोमणे मारत होती की ती त्यांच्यावर ओझे झाली आहे. तीच नाही तर राघवही ये जा करताना एकच सांगत असे की बहिणीच्या येण्याने त्यांचा खर्च खूप वाढला आहे. आशादेवी हे सर्व पाहत होत्या पण काहीही करू शकत नव्हत्या. त्यांची मुलगी रात्रंदिवस रडत राहिली. तारुण्यात तिचे केस पांढरे होऊ लागले होते. आशादेवीने नाते पाहण्याचा प्रयत्न केला पण एक गरीब आणि दुसरी 3 मुलींसह आशादेवीच्या मुलीला चांगला नवरा मिळवू शकला नाही. आता आशादेवींना कळले होते की तिला भावाच्या घरी बसून आयुष्य काढावे लागेल. ही बाब तिला आतून भेडसावत होती पण काही उपाय दिसत नव्हता. हे विचार तिला रात्रंदिवस खाऊ लागले. एके दिवशी जेव्हा आशादेवींच्या सुनेने आपल्या मुलीला तुटलेल्या कपाबद्दल सांगितले तेव्हा तिने जवळच पडलेला एक जोडा उचलून तिच्या दिशेने फेकला. तेव्हा आशादेवींना खूप दुखापत झाली. इतका की तिला छातीच्या डाव्या बाजूला जोराचा धक्का जाणवू लागला. ती अचानक छातीशी धरून खाली वाकू लागली. आईची अवस्था पाहून मुलगी धावत तिच्याकडे आली पण सून तिरस्काराने मान हलवत खोलीत गेली. कसे तरी तिने आपली आई आणि आशादेवी हिला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले. तिथे आशादेवी यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले. सरकारी खर्चाने आशादेवींवर काही दिवस उपचार सुरू होते. राघव एकदा आला आणि नंतर कामाच्या बहाण्याने त्याने हॉस्पिटलचे स्वरूपही पाहिले नाही. आशादेवीच्या मुलीने तिच्या आईची काळजी घेतली आणि तिच्या 3 लहान मुलींसह हॉस्पिटलमध्ये राहिली. काही दिवसांनी आशादेवी थोड्या बऱ्या झाल्यावर हॉस्पिटलच्या लोकांनी त्यांना डिस्चार्ज दिला आणि ती आपल्या मुलीला घेऊन घरी आली. पण तिला पुढे काय करायचे हे तिने ठरवले होते. अनेक दिवसापासून ती रुग्णालयात होती. ना तिची दखल घेतली ना तिच्या मुलीची. आपल्या मुलीला किती त्रास होणार आहे हे तिला माहीत होते. तिला आपल्या विधवा मुलीची मरण्यापूर्वी काही व्यवस्था करायची होती पण तिच्या हातात काहीच नव्हते. जर काही असेल तर ते फक्त एक घर होते जे तिच्या पतीने मृत्यूपूर्वी तिच्या नावावर केले होते. पण राघव हे घर कोणत्याही परिस्थितीत बहिणीच्या नावावर करू देणार नाही हे तिला माहीत होतं. तिला काहीतरी करायचं होतं. गुप्तपणे करावे लागेल. एके दिवशी सकाळी राघव घरातून बाहेर पडताच आशादेवी कागदपत्रे घरात लपून घराबाहेर पडले. तिने कोणाला काही सांगितलं नाही. ती सरळ वकिलाच्या घराकडे निघाली. काही वेळाने त्या जागेची कागदपत्रे मुलीच्या नावे करून घेण्यासाठी बसल्या होत्या. वकिलाने सर्व कागदपत्रे पूर्ण केली आणि एक फाईल तयार करून त्यांना सुपूर्द करण्यात आली. त्यानुसार आता ते घर आशादेवीच्या मुलीचे आहे. आशादेवीने हातातील फाईल उचलून लपवली. या संपूर्ण प्रक्रियेत तिला अनेक तास लागले होते. वकील त्यांच्या जुन्या ओळखीचे होते त्यामुळे सर्व काम पटकन झाले. अन्यथा अशा कामांना सहसा महिने लागतात. काही वेळात घराशी संबंधित कागदपत्रे घेऊन आशादेवी घरी पोहोचल्या. घरात शिरताच ती सावध झाली. घराच्या अंगणात गर्दी जमली होती. मुलं खेळत होती आणि अनेक पदार्थांच्या स्वयंपाकाचा सुगंध नाकाला भिडत होता. आशादेवी सावध झाल्या. कालच राघवने घरात भाकरीचे भाव वाढल्याने गोंधळ घातला होता. मग आज हे विविध प्रकारचे पदार्थ कसे बनवले जात आहे आणि तेही का? तेव्हा आशादेवी सावध झाल्या. त्यांची नजर समोर खेळत असलेल्या एका मुलावर पडली. तेव्हा घरात कोण आलं हे त्यांच्या लक्षात आलं. तिने एक थंड सुस्कारा सोडला. त्यांच्या सुनेचे आई वडील आले होते. सर्व बहिणी त्यांच्या मुलांसह आणि त्यांच्या पतीसह आल्या होत्या. आशादेवींना वाईट वाटले. तिच्या मुलीला आज दिवसभर जनावरासारखे काम करावे लागले असावे. घरची परिस्थिती हलाखीची झाली होती. आशादेवींनी ती फाईल छातीशी घट्ट धरली आणि चटकन खोलीच्या दिशेने निघाली. पण बाकी काही नाही तर मला नमस्कार करायची गरजही वाटली नाही. आशादेवींना लवकरात लवकर कागदपत्राची फाईल खोलीच्या आत पाठवायची होती. पण खोलीत पोहोचण्याआधीच ती अचानक थांबली. किचनच्या अगदी समोरच्या कॉटवर त्यांच्या सुनेचा भाऊ बसला होता जो मानसिकदृष्ट्या असामान्य होता आणि ज्याला कदाचित पांढरा कॉटन सूट घालून बसायला भाग पाडले गेले होते. पण धक्कादायक बाब म्हणजे आशादेवी यांची सून आपल्या भावाला आतून बाहेर आणत होती आणि ती त्याला लाल स्कार्फने झाकत होती. आशादेवीचा श्वास वरच्यावर आणि खाली राहिला. तेव्हा त्यांच्या एका सुनेच्या बहिणीने उडी मारली आणि आशादेवी यांच्याशी टक्कर दिली.
अहो अभिनंदन काकू, आमच्या बहिणीने तुमच्या घराचा भार स्वतःवर घेतला आहे. या गरीब विधवेला थोडा आराम मिळावा म्हणून आम्ही तुमच्या मुलीचे आमच्या भावाशी लग्न करत आहोत. आशा देवीवर जणू आबाळच कोसळले होते. आपल्या सुनेचा भाऊ काही उपयोगाचा नाही हे तिला चांगलंच माहीत होतं. तो शुद्धीवर नव्हता. लग्नासारखी जबाबदारी कशी पार पडणार, यावेळीही त्याच्या तोंडातून लाळ वाहत होती. आशा देवी तत्काळ पुढे सरकल्या आणि आपल्या सुनेला आपल्या मुलीपासून दूर ढकलले. संपूर्ण घरात शांतता पसरली होती. काय बोलताय आई? शेवटी तुमची समस्या काय आहे? मला माहीत होते की हे काम तुमच्या येण्याआधी झाले नाही तर तुम्ही नक्कीच अडथळे निर्माण कराल. ही समस्या इथे ठेवून तुम्ही त्यात मीठ टाकले आहे. तिचे लग्न होत असेल तर देवाचे आभार माना, निदान तिला छत तरी मिळेल ना. राघव एका कोपऱ्यातून रागाने बाहेर आला होता. आशा देवीचे डोळे रक्ताने भरले होते. तिची मुलगी रडत होती. आशा देवीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि अचानक वळली आणि कडक आवाजात म्हणाल्या की तुमच्यापैकी कोणालाही तिच्या छताची काळजी करण्याची गरज नाही. तिची आई जिवंत आहे आणि मी ते व्यवस्थापित केले आहे. आता कोणीही तिला या घरातून बाहेर काढू शकत नाही, कारण मी हे घर माझ्या मुलीला हस्तांतरित केले आहे. आशा देवींचे म्हणणे ऐकताच सर्वांना हायसे वाटले. सर्वात वाईट अवस्था राघवची होती. तो डगमगत्या पावलांनी पुढे सरकला. काय म्हणते आई? राघवने आईला प्रश्न विचारताच तिने छातीवरून धरलेली फाईल राघवसमोर फेकून दिली. मी खोटं बोलत नाही. या घराची कागदपत्रे मी आजच माझ्या मुलीच्या नावावर केली आहे. आता हे घर तुझ्या बहिणीचे आहे, जिला तू इथून निघून जाण्यासाठी सतत ठोमणा मारायचास. आता तेच तुम्हाला इथे ठेवायचे की नाही हे ठरवेल, अशी विनंती आशा देवीच्या आवाजात होती. राघवने थरथरत्या हाताने फाईल उचलली आणि वाचली. त्याच्या चेहऱ्याचा रंगही बदलत राहिला. प्रत्येकजण आपापसात कुजबुजू लागला. आशा देवींनी आपल्या मुलीला वाचवल्याचा आनंद झाला, पण ती तिची चूक होती. अचानक राघवने हातात धरलेली फाईल जमिनीवर फेकली आणि जोरात गर्जना केली. माझा या कागदपत्रावर विश्वास नाही आणि या घरात माझ्या बहिणीचा काही वाटा आहे यावर माझा विश्वास नाही. तू आत्ताच तिच्याकडून हे घर परत घेतले नाहीस तर तुला मारून टाकीन. अशा शिव्या तोंडातून बाहेर पडू लागल्यावर त्याची पत्नी त्याला मनापासून साथ देत असल्याने थांबणे कठीण झाले आणि अचानक आई आणि मुली एकमेकांशी बोलत होत्या. तेव्हा राघवचा राग इतका वाढला की अचानक पुढे सरकला आणि चुलीत ठेवलेला एक मोठा लाकडाचा तुकडा उचलून थेट आईच्या दिशेने निघाला. त्याला कोणी थांबवण्याआधीच किंवा आशादेवी स्वतःचा बचाव करू शकणार एवढ्यात त्याने एक मोठी जळती काठी उचलून आशादेवीच्या पायाला लावली. आजारपणामुळे आणि वयामुळे आशादेवी आधीच अशक्त झाल्या होत्या. जळत्या लाकडापासून पायाचा जोरात तडा गेला आणि आशादेवींच्या पायाचे हाड तुटले. ती तिथेच जमिनीवर पडून राहिली. तोंडातून वेदनादायक किंकाळ्या निघत होत्या, पण राघवचा राग अजून संपला नव्हता. तो तिच्या विधवा बहिणीकडे गेला. तीच काठी हातात घेत म्हणाला, हे घर आत्ताच आमच्या नावावर कर, अन्यथा तो आपल्या बहिणीला आणि तिच्या दोन्ही मुलींना मारून टाकेल. अशी ओरड करत त्याने आपल्या बहिणीच्या एका लहान मुलीला पकडले. आता तिच्या मुलीच्या जीवाला धोका आहे. तिने पटकन ती कागदपत्रे उचलली आणि राघवच्या हातात दिली आणि त्याला सही करून घ्या आणि घर राघवच्या नावावर करा. राघवने काठी फेकली आणि लगेच घराबाहेर पळाला. काही वेळाने तो वकिलासोबत पुन्हा घरात शिरला होता. आशादेवी यांना त्यांच्या मुलीने ओढून त्यांच्या शेजारी असलेल्या कॉटवर बसवले, पण थोडीशी हालचाल झाली तरी आशादेवींच्या घशातून एक वेदनादायक किंकाळी बाहेर पडायची. तिच्या पायाचे हाड तुटले होते आणि तिला खूप वेदना होत होत्या आणि तिला हालचालही करता येत नव्हती. पण राघवने या दोन आई आणि मुलींचा जीव वाचवला. जेव्हा त्याने एका साध्या कागदावर आपल्या बहिणीच्या अंगठ्याचे ठसे एकत्र मिळवले आणि वकिलाला सांगितले की लवकरच अशी कागदपत्रे तयार करा, ज्याच्या मदतीने आईची सर्व मालमत्ता फक्त राघवच्या नावावर जाईल आणि त्याच्या बहिणीला किंवा तिच्या मुलींना मालमत्तेत वाटा मिळणार नाही. जेव्हा राघव ओरडत घरातून निघून गेला तेव्हा त्याची पत्नी ओरडत राहिली, जोपर्यंत तिने आशादेवी या त्यांच्या मुलीला तिच्या वस्तू बांधून घराबाहेर जाण्यास भाग पडले नाही. आशादेवी यांच्या मुलीने तिचे काही कपडे आणि आईचे सामान एका बंडलमध्ये बांधले आणि बाजूच्या घरातून रिक्षा चालकाला बोलावून घेतले. तिने आईला वेदनेने रिक्षात बसवले आणि जवळच्या शासकीय रुग्णालयात नेले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तुटलेल्या हाडाची तपासणी केली, जी अत्यंत वाईट अवस्थेत होती. रुग्णालयात आधीच रुग्णांची रांग लागली होती, त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी तारीख दिली. पण आशादेवी आणि त्यांच्या मुलीला मोठा धक्का बसला, कारण ठरलेल्या तारखेला अजून 1 महिना बाकी होता. महिनाभरात आशादेवी जिवंत असतील की नाही हे सांगणे कठीण होते. आशादेवींच्या मुलीने आईला ओढत नेले, रुग्णालयातून परत आणले. आता ना त्यांना राहायला जागा होती ना दुसरी जागा होती. तेथून पटके आधीच निघून गेले होते, पण त्यांच्या झोपड्या बाकी होत्या.
रिक्षावाले निघून गेल्यावर आशादेवींनी आपल्या मुलीला तिचे सामान यापैकी एका झोपडीत ठेवायला सांगितले, जेणेकरून त्यांच्या डोक्यावर छत असेल. देव कुठून तरी खाण्यापिण्याची व्यवस्था करेल. तिच्या मुलीनेही तेच केले आणि मोठ्या कष्टाने आईला आत ओढले आणि तिला जमिनीवर झोपवले. हाड तुटल्यामुळे आशादेवींना खूप वेदना होत होत्या. आशादेवीची मुलगी काही वेळ गप्प बसली आणि नंतर मुलींना तिच्या आईकडे सोडून झोपडी बाहेर गेली. काही ओळखीच्यांच्या घरातून काही पैसे आणि खाण्याचे साहित्य घेऊन ती परतली. तेव्हा रात्र खूप वादळी होती. तिने आपल्या आईला थोडे अन्न दिले, परंतु तिला वेदना असल्याचे पाहून तिला कल्पना सुचली. आता तिची आई फार काळ जगणार नव्हती, पण जोपर्यंत आयुष्य लिहिलं होतं तोपर्यंत तिला जगायचं होतं. आशादेवींची मुलगी घरची कामे करून काही पैसे लोकांपर्यंत पोचवायची. मात्र आशादेवींच्या हिप जॉईंटला इजा झाली होती. त्यांचा संपूर्ण पाय सुजला होता आणि त्यातील सर्व हालचाल संपली होती. तिला सतत ताप असायचा आणि जणू काही दिवसांची ती पाहुणी आहे असे वाटायचे. वेदनेने तिचा आक्रोश ऐकून तिथून जाणारे लोक थक्क झाले असतील. आशादेवींची अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटले की तरुण मुलगा असूनही आई या अवस्थेत झोपडीत पडून आहे. ऑपरेशनची तारीख यायला अजून काही वेळ बाकी होता, पण आशादेवी फार काळ थांबू शकल्या नाही. एके दिवशी त्यांची मुलगी सकाळी कामावर जाण्यासाठी उठली. तेव्हा तिने आईकडे पाहिलं. तिचे डोळे उघडे होते आणि चेहऱ्यावर वेदना पसरल्या होत्या. ती पटकन आईकडे आली, पण खूप उशीर झाला होता. आशादेवींचा श्वास थांबला होता आणि ती मेली होती. आशादेवीच्या मुलीने तिच्या बोटांनी आईचे डोळे बंद केले आणि मोठ्याने रडली. आईला वाचवण्याचे तिचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. कितीतरी वेळ ती झोपडीत रडत राहिली, पण शेवटी तिला तिच्या आईच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करावी लागली. आणि ती एक स्त्री होती आणि हे सर्व एकटी करू शकत नाही. तिला झोपडीतून बाहेर येण्यास भाग पाडले आणि तिचा भाऊ राघवच्या घराकडे निघाली. काही वेळाने ती भावाच्या घरासमोर पोहोचली. तिला माहीत होते की ती आत गेल्यावर तिला पहिली गोष्ट ऐकू येईल की ती पैसे मागायला आली आहे. पण शेवटी हिंमत एकवटून तिने घराचा दरवाजा उघडला आणि आत शिरली. तिला घराबद्दल काहीतरी विचित्र वाटले. घरभर भांडी विखुरलेली होती, खूप घाण होती आणि यातून कोणाच्या तरी किंचाळण्याचे आवाज येत होते. आशादेवींची मुलगी इकडे तिकडे बघत पुढे सरकली. ती तिच्या भावाचा शोध घेत होती आणि खोलीत पोहोचताच ती सावध झाली. समोर कॉटवर एक अशक्त शरीर पडलेले होते. तोंडातून आक्रोशाचे आवाज येत होते. आशादेवीची मुलगी पुढे बघून थक्क झाली. तो तिचा भाऊ राघव होता. राघवने बहिणीला पाहिल्यावर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जेव्हा त्याच्या बहिणीने लक्ष दिले तेव्हा तिला कळले की राघवला अर्धांगवायू झाला होता आणि तरुणपणातही तो 100 वर्षाच्या माणसासारखा दिसत होता. ती तिच्या भावाजवळ उभी होती. तेव्हा अचानक त्याची पत्नी आत आली. तिच्या नणंदेला पाहताच ती सावध झाली. मग अचानक ती पुढे सरकली आणि रडत राघवच्या बहिणीच्या पाया पडली. आम्हाला माफ कर. ज्या दिवसापासून तुला आणि तुझ्या आईला या घरातून हाकलून दिले तेव्हापासून आम्हाला संकटाने घेरले आहे. तुझ्या भावाला अचानक अर्धांगवायूचा झटका आला आणि डॉक्टरांनी प्रतिसाद दिला आहे. घरात अन्नाची कमतरता आहे आणि आम्ही काहीही करू शकत नाही. कृपया आम्हाला माफ करा आणि राघवला माफ करा, जेणेकरून तो बरा होईल. राघवच्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिने तुटलेल्या मनाने आपल्या भावाला आणि पत्नीला सांगितले की तिची क्षमा करणारी आई देखील आता राहिली नाही आणि ती तिच्या अंत्यसंस्कारासाठी इथे आली होती. रागाने ढसाढसा रडायला सुरुवात केली, पण आता रडून उपयोग नव्हता. आशादेवीच्या मुलीने स्थानिक लोकांच्या मदतीने तिच्या आईचे अंतिम संस्कार केले आणि ती स्वतः आश्रमात गेली. पण आपल्या जीवनाच्या वासनेची शिक्षा भोगण्यासाठी तो पलंगावर पडून राहिला. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं मत काय आहे? मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.